श्रीराम. श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. नामस्मरण करताना मनात येणारा अहंकार हा अडथळा का बनतो आणि त्यावर आपल्याला काय उपाय करता येतील. गोंदावलेकर महाराज नेहमी सांगतात, नाम घेताना मी असा अभिमान ठेवू नका. मी नाम घेतो, मी साधना करतो असं वाटलं तर ते नाम फलित होत नाही. अहंकार म्हणजे बंद दरवाजा आणि नाम म्हणजे खुलं आकाश. हे दोघं एकत्र येऊ शकत नाहीत. आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की ज्या मनात अहंकार आहे तिथे नामाची शक्ती टिकत नाही. आपण कधी कधी म्हणतो, मी रोज कितीतरी जप करतो, माझी साधना चांगली चालते, मला फार अनुभव आहे असं. हे सगळं ऐकायला साधनासारखं वाटतं, पण त्यामागे एक सूक्ष्म अहंकार दडलेला असतो जो नामस्मरणाला अडथळा आणतो. महाराज म्हणतात, नाम करताना मी काही करत नाही हे जाणवलं की अहंकार आपोआप दूर होतो. त्यावर उपाय म्हणजे नम्रता आणि गुरुची भक्ती. आपण म्हणतो, हे गुरूंच्या कृपेमुळे हे सगळं चाललंय आणि मी काही करत नाही, नाम आपोआप चाललंय, हे जाणून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक जपाच्या आधी मनात असे म्हणायला हवे, हे राम, मी नाही, तूच आहेस. या विचाराने अहंकार विरघळतो आणि नामशक्ती मनात जागृत होते. एका साधकाने महाराजांना विचारलं की, मी रोज खूप नाम घेतो पण समाधान मिळत नाही. महाराजांनी त्याला विचारलं, तू नाम घेतोस की नामावर हक्क दाखवतोस. या प्रश्नाने साधक थोडा धबकला आणि तो नम्र झाला. पुढच्या दिवसापासून त्याने जप करताना मनात म्हटलं, हे राम, मी नाही, आणि त्याला आतून गोड शांतता अनुभवायला मिळाली. म्हणून भक्त हो, गोंदावलेकर महाराज म्हणतात की साधना करायची असेल तर अहंकार विसरायला पाहिजे. जिथं मी नाही तिथे राम प्रकट होतो. तर चला, आजपासून ठरवूया की नाम घेऊ, पण मी घेतो असा अभिमान करू नका. नाम घेताना मी नाही असे म्हणाल तरच तिथे राम येईल. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.